शिवसेनेच्या अमोल खताळांची आमदारकी धोक्यामध्ये येण्याची शक्यता आहे। शिवसेना आमदार अमोल खताळ यांना कोर्टाने धक्का दिलेला आहे। अमोल खताळ यांची याचिका कोर्टाने फेटाळून लावलेली आहे। बाळासाहेब थोरात यांची याचिका रद्द करावी अशी अमोल खताळ यांनी याचिकेद्वारे कोर्टामध्ये मागणी केलेली होती। बाळासाहेब थोरात यांनी खताळ विरोधात याचिका दाखल केलेली होती। याचिकेमध्ये निवडणुकीच्या ॲफिडेव्हिटमध्ये खताळ यांनी उत्पन्नाची माहिती चुकीची दिलेली आहे असा उल्लेख होता। पुढील सुनावणी 7 मे रोजी होणार आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत जोडले गेले आहेत। कपिल, अमोल खताळांची आमदारकी धोक्यामध्ये येण्याची शक्यता आहे। त्यांनी जी याचिका दाखल केलेली होती ती कोर्टाने रद्द केलेली आहे। ते चुकीचं आहे, ते ठीक नाही आहे, त्याच्यामध्ये फेरफार आहे अशी याचिका बाळासाहेब थोरात यांनी कोर्टात दाखल केली होती। याची चौकशी म्हटलं होतं आणि याच्यावरती एक याचिका खताळ यांनी दिली होती हायकोर्टात। असं काही नाही आहे, त्याच्यावर स्टे मिळावा, परंतु ती याचिका फेटाळलेली आहे। त्यामुळे खताळांची म्हणजे खताळांचा जे धोका आहे तो वाढलेला आहे, कारण आमदारकीचा धोका वाढलेला आहे, कारण की ॲफिडेव्हिट मध्ये जे काही उत्पन्न दाखवलं त्याच्यामध्ये फेरफार आहे असा आरोप आहे। त्यामुळे आमदारकीही जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता पुढची सुनावणी जी आहे ती 7 मे रोजी आहे। 7 मे रोजी आता कोर्ट कशा प्रकारे याकडे पाहतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे एकंदरीतच खताळांच्या आमदारकीला कुठेतरी आता धक्का लागू शकतो असं चित्र निर्माण झालेलं आहे। नक्कीच कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।